संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला हिस्ट्री मध्ये पहिल्यांदाच फायनल खेळण्याचा मान पटकावलाय जो मात्र लक्ष्मी माता करक संघ आपल्या समोर आहे. भालावलीकडे प्रचंड फायनल खेळण्याचा अनुभव आहे, तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी माता करक पहिल्यांदाच मैदानात दाखल फायनलिस्टला झालेले आपण पाहतोय. चालला थांबा, थोडासाच खेळ बाकी आहे. कुठे ओके, नाणेफेक झाली आहे. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय येईल. बालावली संघाने नाणेफेक जिंकली आहे. काय स्वीकारला? बॅट फर्स्ट. हो, 3 षटका सामना की दोन षटकाचा घ्या. वेळ कमी आहे आता आपल्याकडे. सर नको सर, लाईटचं पण बंधन आहे, त्याने सुद्धा काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर तुमच्या सर्वांच्या ज्या ट्रॉफीसाठी लक्ष आहे त्यांचं सुद्धा वितरण बाकी आहे, ते नाही करायचं. ठीक आहे, तुमचा आग्रह आहे, नो डाऊट. चला या. त्या 2 फटक्यांनी, त्या 2 हेलिकॉप्टरने सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली. तोच योगेश पाहतोय. चला सामन्याकडे वळूया आता. सामना आहे मैका मुकाबला, सामना आहे महाअंतिम सोहळा, सामना आहे ठरवणारा हु इज द विनर भालावली चषक 2026. परवा दुसऱ्याचा मानकरी कोण होईल हे ठरवणारा सामना आहे. आणि इथे मात्र मायक्रोफोन मध्ये बदलतोय आदरणीय किरण दादा भोईर. थँक्यू सो मच. यासाठी केला होता अट्टास की शेवटची मॅच व्हावी गोड, त्याची देई त्याचा डोला. खरं तर एक जबरदस्त स्पर्धा आपण अनुभवली आहे. म्हणजे धनगर समाज आपण जर विचार केला तर आज कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहे. क्रिकेटमध्ये तर अव्वल दर्जाचं स्थान नक्कीच आम्ही मिळवू, कारण भारतामध्ये सर ISPL सारख्या स्पर्धा मात्र सुरू झाल्यात. आणि धनगर समाजाचे राम सरांनी सकाळी सांगितलं की एक नव्हे तर पूर्ण 10 खेळाडू मात्र पुढच्या कालामध्ये ISPL मध्ये खेळताना नक्की दिसणार आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. नक्कीच सर, उल्लेख केला धनगर समाजाचा. धनगर समाज कुठेही कमी नाहीये असं तुम्ही म्हणालात, त्यावरती छोटस सांगतो की इंग्रजांना सुद्धा रस्ता दाखवणारा हाच धनगर समाज होता. खरं तर एक आपण जर विचार केला तर बाळू मामाचा आशीर्वाद सातत्याने आपण घेऊन सांगतो. चला बोलूया, सांगा बाळू मामाच्या नावानं. चला फायनलची मॅच. खरं तर सिरियल मध्ये आम्हाला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा आम्ही बाळू मामाची सिरियल ती पाहतो, कारण एक साधारण मनुष्य कशा प्रकारे मात्र आपल्या समाजाला पुढे नेतोय. आपण तेच बाळू मामाचा आशीर्वाद मात्र या स्पर्धेला नक्कीच लाभलाय. चला आपण त्यांचंच नामाचा गजर करून आपण फायनल मॅच कडे जाऊया, जिथं मात्र इलाका भी हमारा, धमाका भी हमारा, ये टूर्नामेंट भी हमारी और एक कप भी हमारा. बघा भालवली 11 माझ्या समोर एक पॅम्पलेट आहे, त्याच्यामध्ये मात्र स्वतः कॅप्टन आपण जर विचार केला तर माही महेंद्र जांगळे स्वतः मात्र आपल्या या चित्रामध्ये दिसतोय.
जरा कॅमेरामॅन फोकस करा, अगर दिसत असेल तर बघा. 30 ट्रॉफी आपण जर विचार केला तर ही ट्रॉफी वेगळी आहे. आता थोड्याच वेळामध्ये मात्र ती ट्रॉफी नक्कीच उचलणार आहे, पण क्रमांक माहिती नाही आहे. 1 क्रमांक उचलणार आहे की 2 क्रमांक उचलणार आहे, थोडीशी वाट बघावी लागणार आहे. आणि दादा सांगतायत की 1 क्रमांक. क्या बात आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 पंच मात्र तिथे सज्ज आहेत. आज दिवसभर मात्र सर्वांनी मात्र चांगलं कार्य केलं. आपण जर विचार केला तर युट्यूबचा विचार केला तर गेम ऑन प्रणय खरं तर यांच्या माध्यमातून तब्बल आपण जर विचार केला तर 188 देशामध्ये आपली ही स्पर्धा 7 समुद्र पार नेण्याचं काम युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिलं. तदनंतर आज पंचांची भूमिका एक वेगळे पंच आम्हाला लाभले. प्रमोदजी कांबळे सर, राज नाईक आणि तदनंतर अंबाजी येलकर सर. तदनंतर आज दिवसभर आपण सुंदर संगीत ऐकलं, SG साऊंड DJ. तदनंतर दिवसभरामध्ये 2 गोड आवाज, मी स्वतः किरण भोईर मॅन फ्रॉम चेंबूर. तदनंतर आपण प्रकाशजी झोरे यांना ऐकलं. सर्वांचं मात्र योगदान बहुमूल्य आहे. चला शेवटची मॅच आहे आणि मेगा फायनल 2026 भालवली धनगर चषक 2026 मध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव कुठल्या संघाचं कोरलं जाणार आहे तर थोडीशी वाट आपल्याला बघावी लागणार आहे, कारण 18 चेंडूचा ही फायनलची मॅच आपल्या भेटीला मात्र येणार आहे. चला मॅच ऑन करा प्लीज. भालवली संघाने मागील मॅच मध्ये सुद्धा मात्र पहिली फलंदाजी केली आणि तदनंतर 40+ धावा मात्र कुठल्या आपण समोरच्या संघाला त्या धावा मात्र बनवता आलेल्या नाहीये, कारण अव्वल दर्जाची 3ही गोलंदाजांनी मात्र लाजवाब कामगिरी केली. खास करून माही खरं तर पोलाद या नावाने सुप्रसिद्ध आहेत. तदनंतर योगेश कमी नाही आहे. म्हणजे आता ही 2 टी-शर्ट आपण बघतोय ना, त्या टी-शर्टच्या मागे अशीच काही भेटत नाहीये. तुम्ही दुकानामध्ये जा, तुम्हाला 350, 400, 500 मध्ये टी-शर्ट भेटेल, पण ही तशी टी-शर्ट नाही आहे. ही मेहनतीची टी-शर्ट आहे. अगर या दोन्ही बॅटरची अगर सकाळपासून बॅटिंग आवडली असेल तर जोरदार ताली होऊन जाऊन दे. आणि गोलंदाज सुद्धा कमी नाही आहे, गोलंदाज सुद्धा चांगली ताली होऊन जाऊन दे. चला मॅच ऑन. खरं तर आज या जर्सीमध्ये आज त्यांना ते मेहनतीचं फळ आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक जर्सी मात्र त्यांनी मात्र पुरस्कृत केलेले, त्यांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. तर श्री अंबाई मिलिंद या संघाचं आपण कौतुक करूया. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी मात्र आपल्याला टी-शर्ट मात्र पुरस्कृत केलेलं आहे त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. शेवटची मॅच, पहिलाच बॉल, पहिला चेंडू मात्र चालला सीमा रेषा पार. तर चांगली मेहनत मात्र या दोन्ही संघांनी केली आहे आणि खरं तर बरेचसे संघ बाहेर झालेत आणि शेवटच्या मॅच मध्ये हे 2 संघ खेळताना दिसतात. डाऊन द बॉल स्ट्रोक आहे, ताकद केवढी आहे, नाव आहे योगेश झोरेच्या बॅट मधून. सोडताना दिसत आहेत. अजून एक मात्र फटका कुठेतरी फसलाय, मिस टाइम झालं. गॅट टायमाला प्रॉपर कनेक्शन नव्हतं. बघा
योगेशला बघितलं तर युवराज सिंग सरांची मात्र आठवण नक्कीच झाली. स्टुअर्ट ब्रॉड 6 चेंडूचे तुम्ही ते षटकार अगर नीट पाहिले ना त्याच्यामध्ये एकही ताकदीचा फटका नाही आहे, फक्त टायमिंगचा खेळ आहे. म्हणून योगेशचा आपण जर विचार केला तर टायमिंग तर चांगलंच आहे पण ताकद सुद्धा तेवढी आहे. आता स्ट्राईक मात्र रोटेट होत आहे. स्ट्राईक एंडवरती आपण जर मागील सेमीफायनल मध्ये मात्र शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने आले होते. नाव आहे प्रतीक झोरे. सकाळपासून काय कमालीची कामगिरी राहिली आहे. हो, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मात्र वापरलं जातं. या गोलंदाजीच्या माध्यमातून सिंगल धाव मात्र काढली जाते. धावसंख्या झाली आहे 18 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. पहिल्या षटकानंतर कुठलाही विकेट मात्र गेलेला नाहीये. भालोली इलेव्हन संघाने मात्र धावा कुठल्यात 18. चला स्पीडअप करा कारण मेगा फायनल आहे. यासाठी केला होता 88 की शेवटची मॅच व्हावी गोड. काय मात्र मैदानाच्या आतमध्ये आज आपल्याला दिवसभर सामने मात्र बघायला भेटले. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये जे सातत्याने मॅच जिंकत आले ना ते शेवटच्या सत्रामध्ये बाहेर झाले. ही मात्र आजच्या दिवसाची ही परीक्षा आहे. आणि आज बघा ना हे 2 संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय. कोणाला वाटलं पण नव्हतं की हे 2 संघ मात्र फायनल मध्ये असणार आहेत. म्हणजे भले भले संघ आता घरच्या दिशेने मात्र परतीचा प्रवास मात्र करतायत. चला बॉलर्स नेम. हो, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. मिस टाइम झालं. खरं तर मिडॉनच्या दिशेने मात्र खेळाडू आहे. 2 धावा पूर्ण करण्यात यश मात्र प्राप्त झालंय का नाही हे पंच आम्हाला सांगतील. यस बॅटर मात्र व्यवस्थित सुरक्षित आपल्या घरी पोहोचलेत. धावसंख्या झालेली आहे 20 धावा. गोलंदाजाचं नाव शरद. अरे कोणीतरी नाव सांगा दादा. शरदच आहे का? शरद शिंदे संघ मालक. क्या बात आहे, एकदम धावत आले. फायनल मध्ये आहे शरद शिंदे. माही दादा थोडस आपण बाजूला व्हा. थँक्यू सो मच. अजून एक पटकलेला चेंडू. मिस टाइम झाला. चेंडू खाली खेळाडू येत आहेत पण प्रयत्न मात्र त्यांनी केला होता. प्रयत्न कुठेतरी फसलाय आणि पुन्हा एकदा या चेंडूमध्ये दुहेरी धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जातात. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये एका ठिकाणी आपण जर विचार केला तर भालवली संघ आणि दुसऱ्या ठिकाणी करक हा संघ मात्र फायनलची मॅच खेळतोय. सामना मात्र कोण जिंकणार आहे, करक की भालवली, हा प्रश्न नक्कीच पडलाय. हो, आणि सांगतायत की भालोलीच जिंकणार आहे असं काही नाहीये. तुमच्या माझ्या बोलण्याने कायच होणार नाहीये कारण क्रिकेटमध्ये प्रिडिक्शन दादा फेल आहे. कारण आपण IPL मध्ये बघितलं तर आकाश चोप्रा सरांनी मात्र प्रत्येक प्रिडिक्शन केलं पण त्यांचं प्रिडिक्शन सर्व ठिकाणी फेल झालं. म्हणून क्रिकेट हा अनिश्चितताचा खेळ आहे. थोडासा संयमी खेळ आहे. थोडासा संयम मात्र ठेवावा लागतो कारण शेवटच्या चेंडूपर्यंत जेव्हा चेंडू पडत नाही ना तेव्हापर्यंत कुठला संघ जिंकतोय आणि कुठला संघ हारतोय हे आपल्याला माहित पडत नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे धावसंख्या झालेली आहे 23 धावा. योगेशने आज मात्र मन जिंकली आहेत. फायनल, सेमीफायनल, क्वार्टर फायनल या तिन्ही फॉर्मॅट मध्ये मात्र काय फलंदाजी केली आहे आणि तिन्ही फॉर्मॅट वेगवेगळे होते. म्हणजे नॉकआउट मॅचेस होते पण त्या नॉकआउट मॅच मध्ये एक वादळी खेळी मात्र त्यांच्या माध्यमातून बघायला भेटली. अजूनही मात्र ती वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डाऊन द ग्राउंड मात्र स्ट्रोक होता वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. योगेशच्या बॅटमधनं आली आहे सिंगल. कोण म्हणतं की क्रिकेटच्या मध्ये फक्त षटकार आणि चौकारच मात्र लगावले जातात, तसं नाही आहे. एका धावेचं महत्व आहे, 2 धावेचं पण महत्व आहे, 3 धाव्यांचं पण महत्व आहे. बघा कधी कधी सामना असा येतो की 1 चेंडू 1 धावा म्हणजे सिंगलला पण तेवढं महत्व आहे तेवढं षटकाराला महत्व आहे. तुम्ही षटकार वारंवार मारू शकत नाहीये कारण गोलंदाज मात्र तेवढा तुम्हाला मारून देणार नाहीये. षटकार मारल्यानंतर तुम्ही स्ट्राईक रोटेट करा किंबहुना सिंगल घ्या. बघा लो फुलटो चेंडू होता. या सलामी जोडीने मात्र चांगलं कार्य केलंय. स्टार्ट मात्र चांगला दिलाय. मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की जेव्हा आपण फॅमिली घेऊन एखादा रेस्टॉरंटमध्ये जातो, ढाब्यामध्ये जातो, तिथं आपण पहिलं काय मागवतो की दादा स्टार्टरमध्ये काय आहे. मग तो सांगतो लॉलीपॉप आहे, हे आहे, ते आहे. तो स्टार्टर आपण घेतल्यानंतर मग आपण ऑर्डर करतो. म्हणून स्टार्ट असणं गरजेचं आहे आणि ती पण चांगली स्टार्ट. तानाजी शेलके सर थँक्यू सो मच. खरं तर तुमच्या सारखा व्यक्तिमत्व आज आमच्याशी जोडला जातोय आणि संबंध आमचे मात्र चांगले आहेत. फोनवरती जेव्हा पण आम्हाला टाइम भेटतो आम्ही एकामेकाचं मात्र जाणून घेतो की दादा तुम्ही कसे आहात, बरे आहात ना. आणि जीवनमध्ये काय पाहिजे, खरं तर माणसाला माणुसकी पाहिजे. माणसं जोडा.
तुमच्या आयुष्यामध्ये माणसं जोडा, कुठलाही व्यक्ती वाईट चेंडू. यस पंच, वाईट बॉल आहे. यस सर, थँक्यू. कारण श्वान सुद्धा मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत, हे सुद्धा मात्र फायनलचा आनंद घेत आहेत. यस, त्यांचाच एरिया. काही स्वान झोपलेत, काही स्वान मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा डाऊन द लेग मात्र चेंडू आहे, बॅक टू बॅक मात्र दुसरा चेंडू वाईट हाताला जातोय. धावसंख्या झाली या 27च्या घरामध्ये. योगेशने आज किल्ला लढवलाय. वन मॅन आर्मी. फलंदाजी चांगली, गोलंदाजी चांगली, क्षेत्ररक्षण लाजवाब. आता कुठल्या गोष्टीची कमतरता आहे या खेळाडूमध्ये हेच मला माहिती नाहीये, कारण सकाळपासून कुठली कमी नाही आहे या खेळाडूमध्ये. अजून एक काय फटकाय, डाऊन द ग्राउंड. हा चाललाय सीमारेषा पलीकडे. इथे मात्र मोठा वाटा आहे. विनोद आज तास पडत होता, विनोद आज फॉर्म सीन लडखडत होता आणि तिथे मात्र सलामीवीर बदलला गेला. मिळाला प्रमोशन योगेशला आणि योगेश दहाडलाय. यस, नक्कीच. कारण आयोजक जेव्हा आयोजन करतात ना, त्यांच्या मागे बऱ्याच लोकांचा आशीर्वाद असतो, बऱ्याच लोकांचा त्यांच्या मागे हात असतो. बघा, आज त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यांच्या माध्यमातून 2 पैसे आम्हाला भेटत आहेत, आमचं घर चालतंय, आम्ही त्यांना आशीर्वाद देऊ. पंचांना बोलवलंय, युट्यूबला बोलवलंय, मंडपला बोलवलंय, कुठल्याही गोष्टीची कमी नाही. आपण त्यांना पैसे देऊन बोलवलेत. म्हणजे आयोजन आणि नियोजन कसं झालं पाहिजे, लोकांचा आशीर्वाद पण भेटला पाहिजे. आणि आयोजन म्हणते तर कुठल्या दुकानातला वडापाव नाही आहे की दादा मला वडापाव द्या. कारण आयोजनाच्या मागे आपण जर विचार केला तर महिनाभर अगोदर प्लॅन करावा लागतो. यस, संजयजी झोरे खरं तर लहानपणापासून ज्यांना कोचिंग केलं आहे तेच योगेशजी झोरे सर इथं उपस्थित आहेत. आणि मी कंटिन्यू करतो कारण संजय झोरेजी, आपण जेव्हा स्पर्धा ठेवतो ना, त्याचं आयोजन आणि नियोजन 1-1, 2-2 महिन्यापूर्वी आम्हाला करावं लागतं. कोणाला पंचांना बोलवायचं, कुठले कॉमेंटेटर बोलवायचं, कुठल्या ठिकाणी स्पर्धा ठेवायचं आहे, कुठला डेकोरेटर पाहिजे, कुठला डीजे पाहिजे. म्हणजे स्पर्धा ठेवणे खाण्याचं काम नाही आहे. पण एकदा या भालवली ही धनगर चषक 2026 आवडला असेल तर जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजे. जबरदस्त आयोजन आणि नियोजन. धावसंख्या झालेली आहे 33 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर संजयजी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद झोरे. आणि थोडासा फंबल झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पंचांनी सांगितलंय हा डेड बॉल आहे, कारण रनअप मात्र केवढा जास्त आहे आणि त्याचा अंदाज सुद्धा मात्र घ्यावा लागतो. तो अंदाज कुठेतरी चुकला या गोलंदाजाचा आणि पंचांनी मात्र डेड बॉल घोषित केलाय. अजून एक चेंडू चाललाय सीमा रेषा पार आला.
दोन्ही बंधूंनी मात्र चांगलं कार्य केलंय, पण योगेश मात्र बंधू आज कोणाला ऐकत नाहीये. वैयक्तिक 38 धावांवरती खेळतोय. हा फटका कुठला तरी फसलाय. खेळाडू येतात चेंडू खाली आणि या टायमाला योगेशच्या पारीचा अंत झालाय. मध्ये अक्षरशः षटकारांचा पाऊस ज्यांनी पाडला तोच योगेश झोरे. काय फलंदाजी केली आहे फायनलच्या मॅच मध्ये. सेमीफायनल मध्ये सुद्धा मात्र लाजवाब केली राहिली. त्यांच्याचमुळे आज बालवली संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. शेवटचा चेंडू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी. ओ बॅटची लिडिंग एज आणि हा नशिबाचा चौकार असणार आहे का काय. यस लॉंग आता कुठेतरी कशा प्रकारे मात्र पाटलांग ते 52 धावांचं केलं जाईल या मी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा शेवटच्या मॅच मध्ये मी फायनल मॅच मध्ये आमंत्रित करतोय की प्रकाशजी झोरे सर या मायक्रोफोनची ताबा घ्या आणि तुमच्या माध्यमातून जाता जाता सुंदर समालोचन होऊन जाऊन दे. ओ टू प्रकाश झोरे सर. हॅलो सर, जरा माईक लो बॅटरी झाली वाटते. क्या बात है. बालावली चषक 2026 पर्व दुसरं आहे. कोण म्हणेल ह्या बालावलीकरांनी आज या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट या स्पर्धेचा उच्चांकी धावसंख्या याच बालावलीकरांच्या संघावर खेळला गेला होता खिनगिरनीकरांनी. सर प्लीज बालावलीच्या माझ्या पाठीराख्यांना विनंती आहे, पाठीमागे थांबायचं आहे. बाउंड्री लाईन ठीक आहे. एक इनिंग झाली आहे. उत्साहित होऊ नका, सामना संपलेला नाहीये. या क्रिकेटने भल्यांना फसवलंय, बऱ्याच वेळा फसवलंय. त्यामुळे जरी धावसंख्या 52 जरी असल्या तरी समोरचा खेळायला आलाय, समोरचा सुद्धा जिंकायला आला. आणि ज्या दिवशी ज्या संघाचा दिवस असतो ना तो संघ त्या दिवसाचा मानकरी ठरतो. आज कडक संघाचा काहीतरी बराच वेगळाच नशीब आहे, वेगळाच खेळ पाहायला मिळालाय. योगेश झोरेला सुद्धा आज आपण या व्यासपीठावरती, या रंगमंचावरती, ह्या स्पर्धेमध्ये आज झळकताना पाहिले, कारण आज दिवस त्याचा होता. नक्कीच ना सर. सकाळी 77 धावा भालावलीकरांच्या समोर टार्गेट पेस झाला होता आणि तोच भालावलीचा संघ कमबॅक करून पुन्हा मैदानात वावरला आणि आपला दरारा कायम राखला. साहिल मागे बॉल लागेल आला तर काका मागे घ्या. चेस ऑन. स्ट्राईकला आपण पाहतोय धाव होता. नॉन स्ट्राईकला मनोहर, बरोबर मनोहरच आहे ना तो. यस. 18 चेंडू 52 धावांचा टार्गेट. धाऊ आणि मनोहरला एवढं सांगायचंय, स्वतःच्या मनाकडे एकच प्रश्न सांगा, अगर उन्होंने किया है तो मैं क्यों नहीं. जर त्यांनी केलंय तर आम्ही का नाही करू शकत. 18 चेंडू त्यांनी पण खेळले, 18 चेंडू आम्हाला पण मिळणार आहेत. स्टार्ट झालाय, चाललाय गोलंदाज प्रतीक. पहली गेंद करारा प्रहार, पावर दिखाया कवर के ऊपर से, गेंद बाहर, 4 रन.
है, आगाज कर दिया है, धाऊ यहाँ पे आक्रामक हो चुका है. एका धाव्याने समाधान, एका धाव्यावरती संघाची धावसंख्या 5. ओमकार स्ट्राईकला आलाय. टार्गेट मोठं आहे. पहिल्या चेंडूपासून इथे मात्र आक्रमण करावं लागेल. चांगला फटका खाऊ करण्याच्या दिशेने चाललाय 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 गुदगुदल्या करत करत चाललाय, परंतु थांबवला गेलाय. माही है तो मुमकिन है. खेळ मैदानाच्या आतमध्ये मासे पकडण्याचा चालू आहे. आता तर 4 काय 3 ना. चढणीचे मासे कोकणामध्ये आपण आहोत. पावसाळ्यामध्ये हातामध्ये येत नाहीत, बरेच प्रयत्न करतो, त्यानंतर कधी सुटून जातात समजत नाही. तशा प्रकारे थोडासा खेळ मनोरंजन मैदानावरचं हे मनोरंजन आपण पाहतो. ही तर मात्र चूक नाहीये, इथे मात्र चूक होत नाहीये. चेंडू हवेत. आणि हुलकावणी दिली. आज पुन्हा फायनलिस्ट खेळत आहेत. जेल होईल का? सोडलाय. धावचीची संधी बळावी लागल. पंचांवरती परिणाम दिसत नाहीये. सुरक्षित बॅटर. आता मात्र खेळाडूंना थोडं ओळखणं कठीण आहे. मॅन ऑफ द मॅचच्या सेम जर्सी त्यांच्या अंगावरती आहेत. ओमकार नॉन स्ट्राईकला मनोवर आहे. तर बाउंड्री लाईन वरती आपण योगेश झोरेला पाहतोय. गोलंदाजीवरती आपण प्रतीकला पाहतोय. 13 बॉल 42. 13 चेंडू 42 धावांची गरज आहे. आणि लक्ष्मी अलक्षवान चौगुले सरांचं व्यासपीठावरती आगमन आहे. सकाळपासून हे काकाश्री आमच्या सोबतीला आणि या स्पर्धेला अगदी जवळून पाहतायत. समोरून संपूर्ण प्रत्येक गोष्टीवरची लक्ष ठेवून आहेत. 12 बॉल 40. 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. लक्ष्मी माता करक संघ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी पराकाष्ठा करतोय. दोन्ही संघांचे पाठीराखे मैदानाच्या बाउंड्री लाईनवरती उभे आहेत. ओझरचा लवकेश सुद्धा विचार करतोय कोण जिंकेल. मगाशी त्यांना फोन आला, सांगितलं भालावली फायनलला पोहोचली आहे. मानाचा सन्मानाचा अभिमानाचा चषक भालावली चषक का तो घरातच सांगतोय. काय करक संघ याला घेऊन जातोय. पारडं मात्र भालावली संघाचं जड दिसतंय. मगाशी साथी समालोचक यांनी उल्लेख केला की क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाची आहे. सर सगळ्यात गोष्ट एक मोठी गोष्ट अशी सांगायची वाटते तानाजी सर की क्रिकेटमध्ये 6च्या 6 चेंडूमध्ये 6 षटकार आपण आतापर्यंत 5 ते 6 वेळा पाहिलेत, परंतु 6 चेंडूवरती 6 सिंगल कायम येऊ शकतात. एवढं त्या महत्व एक झालेलं आहे. खराब क्षेत्ररक्षण. सामना जरी तुमच्या हातामध्ये जरी असा वाटत जरी असला ना, तरी अशा छोट्या छोट्या चुका कधी तुमच्यापासून दूर घेऊन जाईल सांगता येत नाही. हे क्रिकेट है, कब क्या होगा किसको पता. धडकणे बडी आहे. धावांचा वेग इथे वाढवावा करक संघाला लागेल. मनोहर आणि ओमकार 10 चेंडू 37 धावांची शिंदे साहेब गरज आहे. बहुमतासाठी नाही, इथे मात्र जिंकण्यासाठी गरज आहे.
मनोहर बाद झालाय. या मनोहरने मात्र आज मन जिंकलेत. पहिल्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणी अगदी जवळपास विजयाच्या पोचला, परंतु विजय मिळाला नाही. परंतु एकटा लढला. सह्याद्रीचा हा करक संघाचा धन्यवाद. त्या सामन्यामध्ये एकटा लढला आणि त्यानंतर सामन्यामध्ये आणि त्या संघाला एक ऊर्जा मिळाली, एक नवं चैतन्य मिळालं. एक क्षण खूप असतो महत्वाचा जीवनामध्ये बदल घडवण्यास, तो त्यावेळी मनोहरने केलं. आणि त्यानंतर आज संघाला फायनल मध्ये खेळताना पाहतोय, जेल सुटताना सुद्धा पाहतोय. आज मात्र विनोदचा दिवस नाहीये. सलामीचा विनोद वन डाऊनला खेळायला येताना सुद्धा आपण पाहिलं, मात्र त्याचा फायदा भावाने उचलला. योगेशने संधीचं सोनं केलं. जोरदार प्रहार पाहायला मिळतो ओमकारच्या बॅटमधून. सामना अजून संपला नाहीये. गरज आहे. गोलंदाजी मार्कवर योगेश झोरे आहे. इथे संजय काय करतो ते पाहावं लागेल. स्वतः मोठ्या फटक्यांकडे जातोय की स्ट्राईक चेंज करतोय. फटका चांगलाय. अलंदा कार्पेट कव्हरच्या दिशेने पॉवरफुल फिट. एकी रन. स्ट्राईक चेंज झालंय. ओमकार स्ट्राईकला आलाय. ये क्या ओमकार आज के इस दिन में सब कुछ पलट देगा. सब अलग, सब कुछ यहाँ पे यही सोच रहे हैं कि भालावली ये मैच जीत रहा है. होणीला होणी मध्ये बदलून टाकेल का ओमकार. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. पुरे के पुरे 5-6 लगाने होंगे. पहिला चेंडू इथे मात्र ब्लॉक हॉल. डॉट बॉल. यॉर्करचा इथे मारा. भालावलीकरांच्या इथे मात्र सुनील भावदारांचं स्वप्न, संपूर्ण भालावलीकरांचं स्वप्न या संघाने अनेक ट्रॉफ्या आपल्या घरात घेऊन गेलेत. आज पुन्हा एकदा मला वाटतं हा मानाचा, स्वतःचा, आपल्या घरचा चषक घरी घेऊन जाण्याचा मान नक्कीच यांना मिळणार असं वाटायला कुठेतरी लागलंय. सामना अजूनही शिल्लक आहे. चेंडू किती बाकी आहेत. 4. 29 रनों की जरूरत है. ओमकारला 28 धावांची गरज आहे. मोठा फटका. पांड्या ऍक्शन मध्ये. माझे साथी सब स्कोरर पूर्ण धनगरांच्या पाठीशी आहे तो आहेच. परंतु आज या माहुलकरांच्या साक्षीनं, माहुलकरांच्या या मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय 2 चेंडू 28 धावा. आता मात्र नाच, जल्लोष त्या चिमुकल्यांचा पाहायला मिळतोय. कॅच पकडलाय. कुठेतरी विनोदच्या बाजूने चांगलं घडायला लागलं. शेवटचा चेंडू बरोबर.
24 धावांची गरज, 28 धावांची गरज. एकतर्फी करून टाकलंय. वन साइडेड मुकाबला, फायनलचा महामुकाबला, अंतिम 16 बालावली चषक 2026 पर्व दुसरं. पाठीराखे आयोजक सगळे बाउंड्रीवरती उभे, जल्लोष करायचा आहे, विजयाची आतषबाजी करायची आहे. हेस इट इज पाहायला मिळते